मोदी सरकारचा, सर्वसामान्यांचा जिना मुश्किल करणाऱ्या मोदी सरकारचा चला जाओ, चला जाओ, मोदी सरकार चले जाओ, चला जाओ, चला जाओ, मोदी सरकार चले जाओ। अरे चला जाओ, चला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। सगळे बस साहेब अरे बघतो काय सामील व्हा। आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये देशभर जी काही गॅस टंचाई वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, याच्या निषेधार्थ जे मोदी सरकार आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभर आज चूल पेटून आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। आम्ही आज शेवगाव तालुका तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे छोटे छोटे व्यावसायिक, आमच्या माता भगिनी आज आम्ही चूल पेटून या ठिकाणी या महागाईचा, गॅस टंचाईचा जाहीर धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केलं। खरं म्हणजे ही गॅस टंचाई कशामुळे आलेली आहे हे कारण जर शोधलं तर आता जगामध्ये एक महायुद्ध चालू आहे। आपल्याला इराणकडनं मिळणारं जे काही डिझेल आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये बंद झालेलं आहे, कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे। खरं म्हणजे तसे भारताचे आणि इराणचे अत्यंत मैत्रीपूर्ण असे संबंध असताना देखील आपण अमेरिकेच्या बाजूनी का उभे राहिलो, किंवा अमेरिकेपुढे या देशाचा स्वतःला विश्वगुरु समजणारा, स्वतःला 56 इंच छातीचा समजणारे जे काही पंतप्रधान आहेत ते अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प यांच्या पुढे का नाचतायत, का मुजरा करतायत, त्याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर आता जगभर जी एप्स्टीन फाईल गाजत आहे त्या एप्स्टीन फाईल मध्ये अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्षांचं नाव आलेलं आहे आणि त्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही मंत्री यांचं देखील नाव आलेलं आहे। म्हणजे ते जे काही कृष्णकृत्य आहे त्या एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं अत्यंत मानवतेला काळीमा फासणारं, अत्यंत घाणेरडं अशा पद्धतीचं त्या एप्स्टीन फाईल मध्ये दडलेलं आहे आणि म्हणून यांची नावं त्याच्यामध्ये आल्यामुळं ते झाकवण्यासाठी, त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे आणि म्हणून आपण इराणच्या बाजूने उभे आहोत, कारण अमेरिकेचे जे ट्रम्प आहेत त्यांच्या हातामध्ये ती एप्स्टीन फाईल आहे आणि त्या एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव आलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला वागावं लागेल भारताला, अशा पद्धतीची धमकी या ठिकाणी ट्रम्प देत आहे आणि म्हणून हे मुद्रामोदी राहिलेले नाही तर हे मुजरामोदी झालेले आहेत आणि म्हणून जसं जसं ट्रम्प सांगतील त्या पद्धतीनं परराष्ट्रीय धोरण आखायचं, ते सांगतील त्यांच्या तालावरती नाचायचं, कळसूत्री बाहुल्यासारखं नाचायचं आणि म्हणून आपलं आणि इराणचं कुठलंही वाद नसताना, आपले संबंध चांगले असताना आपण अमेरिकेच्या बाजूने उभे राहिल्यामुळं आज ही टंचाई आलेली आहे। या टंचाईमध्ये आपण बघितलं की आतापर्यंत रांगेत उभे राहून अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये 2 शेतकरी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अजूनही काही होऊ शकतं भविष्यामध्ये। ही कृत्रिम टंचाई आहे का? सर्वसामान्य लोकांचं जीवन आपण सुधारणार होता, त्यांना जीवन तुम्ही म्हणजे जीवनामध्येच तुम्ही या ठिकाणी हातभार लावणार होतात, परंतु तुम्ही तसं काही केलं नाही आणि आज सर्वसामान्य लोकांचं जीवन हे मुश्किल झालेलं आहे। रांगेमध्ये 45 दिवस या ठिकाणी गॅस टाकी भेटत नाही आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। हे नरेंद्र मोदींचं अपयश आहे, स्वतःला 56 इंच छातीचे समजणारे आणि विश्वगुरु समजणारे नरेंद्र मोदींचे जे हे अपयश आहे। आम्ही अंधभक्तांना, जे मोदींचे देशभर अंधभक्त आहोत, त्यांना आम्ही चेतावणी देत आहोत की हे बघा,
आता बघा नरेंद्र मोदींच्या काळात काय चाललेलं आहे ते. गॅस टंचाई आलेली आहे, डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, रस्त्यावरती लोक आलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा ते दिवस येतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे यांचं अपयश आहे आणि म्हणून या देशातनं नरेंद्र मुक्त केला पाहिजे जनतेनं. त्याच्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. गॅस टाकीसाठी आंदोलन करायला. गॅस भेटत नाही ना, किती महाग गॅस केलाय. मोदी सरकारला खरंच काढून टाका. आणि ती लाडकी बहीण देतात आणि गॅस काय बी महाग महाग करायला लागत नुसते. म्हणजे महाग 900चा गॅस 5000ला घ्यावा लागायला लागलाय आम्हाला. गोरगरिबाने आणायचे कुठून एवढे पैसे. बा दिवसभर 300 रुपयात कष्ट करतात, 900 5000ला गॅस घ्यायला तर चूल पेटून स्वयंपाक कामाला जायचं बायांनी. त्या मोदीला काढा बाहेर आणि टाका. गाजर दाखवणाऱ्या नरेंद्र खरंच बाहेर काढा आणि त्याला टाका. लय वैताग आणलाय त्या मोदीने तर. मोदीचा